आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लाडाची लाडाची ग आवड। उमा उमा ये अगं तुलाच दा। अच्छा तू आहेस काय? अरे देवा, आता ही वेळ आली आपल्यावर। तरी तुला मी सांगितलं होतं ना, हातचं राखून खर्च कर म्हणून। आता दागिने विकायची वेळ आली ना आपल्यावर। अगं ऐन लग्नात आपण दागिने विकायला काढले तर लोकांसमोर काय इज्जत राहील आपली? बरी आहेस ना? म्हणजे तेजस्विनी खानोलकरच्या मुलीचं लग्न आहे, कशाला दागिने बिगिने विकायला लागतात? हे सगळे उमाला दाखवायला ठेवले होते। काय उगाच बडेजाव मिरवायची काय गरज पडली ग तुला? मिरवायची काय गरज आहे मला? मी फक्त नायिकांना सांगायचा प्रयत्न करते की माझी मुलगी या अशा वातावरणात वाढलेली आहे, विथ मल्टिपल चॉईसेस अवेलेबल, त्यामुळे तिला तसंच ठेवा, तसा सांभाळ करा। म्हणून काय असं दुकान मांडून बसायचं? काही करतेस तू? मुकाट्यानी सगळं कपाटात नेऊन ठेव। उगाच काहीतरी चोरीला वगैरे गेलं म्हणजे? आई प्लीज, 35 वर्ष झाली तरी नळाला पाणी आलं का, काहीतरी चोरी होईल या टिपिकल चाळीतल्या वातावरणातून बाहेरच येत नाहीयेस तू। 5 स्टार प्रॉपर्टी मध्ये लग्न करतोय आपण आपल्या लेकीचं, CCTVs आहेत सगळीकडे, कोण कशाला चोरी करेल? आणि सगळी आपलीच माणसं आहेत इथे। तेजा, माझ्या अनुभवावरनं सांगते मी तुला, माणसाचं काहीही सांगता येत नाही। भल्याभल्यांची नियत पालटताना पाहिली आहे मी आयुष्यात, समजलं तुला? काहीतरी विचित्रपणा करतेस आणि काही चोरीला गेलं ना तर माझ्याकडे रडत यायचं नाही। उगाच वाटेल तशी वागते। वय झालं तरी संपतच नाही यायचं। मॅम 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 चला लवकर, गुरुजींनी बोलवलंय, अर्जंट आहे, चला ना। अर्जंट? हा चला चला। देवा, लाईट कशी गेली? जनरेटर का नाही लागला? हो ना, एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जनरेटर कसं चालू नाही? बघतो मी। थँक्यू। हा आजी, आजी, साक्षीची आजी, आजी मी शर्वरी। तुम्ही ते मगाशी हॉलमध्ये बसला होता ना, तेव्हा तिकडे तुमचा तो डायमंड नेकलेस पडला, मी परत द्यायला आले होते। आजी, ऐकू, अरे तेव्हा काय पडला? चोरी करायला आली होतीस? अंधाराचा गैरफायदा घेऊन इथे घुसून चोरी करायची होती का? तूच इंटेन्शनली अंधार केला, लाईट्स घालवलेस? नाही नाही, गप्पा बस। चोर कुठली? मोठ्यांच्या लग्नात घुसून ही अशी चोरी करायची होती तुला? नाही मी नाही। गप्पा बस, रेड हँड पकडलाय तुला। अंधाराचा गैरफायदा घेऊन घुसून इथे हे सगळे दागिने। ओ गॉड, नशीब माझं मी इथे वेळेत पोहोचले, नाहीतर सगळ्या दागिन्यांवर हात मारायचा होता तुला। आता या हातात बेडाच ठोकते की नाही बघ। काकी, काकी कोण काकी? खरं